छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीपूर्वी अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं आहे। त्यानंतर आज होणाऱ्या बैठकीत सीजेपीचा पुढील अजेंडा ठरणार असल्याचे ते म्हणाले। शिवाय देशभरात सीजेपी संघटना कशी वाढवता येईल याबाबतही चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान राजकीय पक्ष काढणार का असा सवाल दिपके यांना विचारण्यात आला होता, त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। झारखंडमधलं नाही आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो। नक्की आज आम्ही 2 दिवसाचं आमचं जे एका प्रकारे जे कॉक्रोच कॉन्क्लेव्ह आहे त्याची सुरुवात करतोय, जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे, पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे। कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारीसोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत। तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणारे, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू आणि उद्यापर्यंत आम्ही एक प्रेस ब्रीफिंग घेऊन सांगू की आमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे।